शिवसेना आणि युती यांच्यामधला वाद हा आता टोकाला गेलेला असून युती तुटीच्या उंबरठ्यावर आहे। यापुढे भविष्यात एकटं लढायचं असल्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलाय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिवसेनेच्या विधानसभा 2014च्या सर्व पराभूत उमेदवारांची शिवसेना भवनामध्ये बैठक झाली आणि यावेळेला शिवसेनेचे नेते, मंत्री आणि जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित होते। ज्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप मदत केली तिचं भाजप शिवसेना संपवायला निघालेली आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे। आपण सत्तेत असलो तरी जनतेच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करा, असे आदेश देखील उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत। त्यावर युती नाही झाली तर आम्हीही एकटे लढू, असं प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलेलं आहे। एकत्र करून पुढच्या कामाला जोमानं लावायचं असेल तर अशा प्रकारच्या सूचना कार्यकर्त्यांना द्याव्या लागत असतात आणि अशा सूचना भारतीय जनता पार्टीने सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। राजू, आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की जेव्हापासून सरकार आलेलं आहे, भाजप आणि शिवसेना जरी सांगत असली आमच्यामध्ये आलबेल आहे, मात्र प्रत्येक वेळेला प्रत्येक मुद्द्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये काही एक आलबेल नाही, हे वारंवार समोर येत होतं। दोन्ही पक्षाचे नेते जेव्हा समोर येत होते त्यावेळेला त्यांच्याकडून याचा इन्कार करण्यात येत होता, मात्र आता युती ही तुटीच्या उंबरठ्यावर आहे असंच म्हणावं लागेल। निश्चितपणे वृषाला आपण पाहिलेलं आहे की अनेक विषयांवरून सेना भाजपमधील जो काही अंतर्गत वाद आहे तो टमाट्यावर झालेला आहे। अनेक विषयांवर राजकारण झालं आहे। अगदी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न जर पाहिला असेल तरी आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झालेला आहे, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहे आणि कुठेतरी आता महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष आता फार एकत्र लढतील किंवा असं शक्यता कमी आहे। कारण आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची बैठक झालेली आहे। 2014च्या निवडणुकीमध्ये जे काय हरलेले उमेदवार आहे त्यांना बोलण्यात आलं होतं। त्यावेळी उद्धव ठाकरे होते आणि शिवसेनेचे मंत्री सुद्धा उपस्थित होते। त्यांनी थेट सांगितलेलं आहे की आपण आता इंडिव्हिज्युअल तयारी सुरू करा, त्याचप्रमाणे जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला सुरुवात करा। तरी आपलं सरकार असलं तरीही जनतेच्या फायद्यासाठी आवाज उठवायला सुरुवात करा। कुठेतरी ही वेगळी जी आहे ती चाल आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे फार भविष्यामध्ये सेना भाजपची युती कायम राहील असं वाटत नाहीये। कुशल राजू, जर पाहायला गेलं तर प्रत्येक निर्णयामध्ये शिवसेनेच्या निर्णयामध्ये भाजप खोडा घालायचं, भाजपच्या निर्णयाला शिवसेना ही आतापर्यंत विरोध करत होती। पुणे महानगरपालिकेमध्ये युती आता जी आहे ती टिकलेली नाहीये आणि कार्यकर्त्यांचं हेच म्हणणं होतं की आपण स्वतःच्या ताकदीवर ही निवडणूक जी आहे ती लढली पाहिजे, मात्र कुठेतरी युती होऊनच ही निवडणूक लढवली जात होती, दुखावले जात होते कार्यकर्ते आणि अखेर आता ही जी काही आलबेल नाहीये हे दोन्ही पक्षांमध्ये जेव्हा वारंवार समोर येत असताना आपण पाहतोय, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीने वक्तव्य करणं म्हणजे महापालिका निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला जातोय का, हा सुद्धा एक प्रश्न आहे। निश्चितपणे तीच तयारी म्हणावं लागेल, कारण मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेसाठी अतिशय महत्वाची आहे। त्यानंतर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्यामुळे त्या महत्वाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे सगळं पाहायला मिळतं आपल्याला। एकंदर पाहिलं का ही सुरुवात झालेली आहे, कारण डम्पिंग ग्राउंडवरनं मोठ्या प्रमाणावरती आरोप प्रत्यारोप झाले। शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट भाजपवरती टीका केलेली होती भ्रष्टाचाराची, भाजपच्या आमदारांनी सुद्धा शिवसेनेवरती टीका केली आहे। त्यामुळे कुठेतरी आता ही महापालिका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चालत पाहायला मिळते। हे सगळं झालं असलं तरी दोन्ही महानगरपालिकेमध्ये सेना भाजप ज्या आहे त्या वेगवेगळ्या लढणार असल्याची दाट शक्यता आहे आणि त्याचीच ही पूर्वतयारी असल्याचं पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद राजू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते। रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे की आम्ही सुद्धा एकटे लढायला तयार आहोत। उद्धव ठाकरेंनी यावेळेला लोकसभेमध्ये जे पराभूत झालेले उमेदवार होते त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि स्वतंत्र निवडणूक लढण्यासाठी तयार राहा असे आदेश त्यांनी दिलेले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय आणि त्याच्यावर रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांचं सुद्धा प्रत्युत्तर आलेलं आहे। असं असेल तर आम्ही सुद्धा एकटं लढू, त्याच्यामुळे युती ही कुठेतरी तुटीच्या उंबरठ्यावर आहे असंच दिसतंय। शिवसेना भवनामध्ये ही महत्वाची बैठक जी आहे ती झालेली आहे। यापुढे भविष्यामध्ये एकटं लढायचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलेले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिवसेनेच्या विधानसभा 2014च्या सर्व पराभूत उमेदवारांची शिवसेना भवनामध्ये बैठक झाली आणि यावेळेला शिवसेनेचे नेते, मंत्री आणि जिल्हा संपर्क प्रमुख सुद्धा उपस्थित होते। काय आदेश दिलेले आहे पहा, संघटनात्मक काही गोष्टी असतात त्या संघटनेतच राहायला पाहिजेत ना। प्रत्येक गोष्ट उघड करून सांगता येत नाही। भविष्यात अनेक ज्या राजकीय घडामोडी घडणार आहेत त्या शिवसेनेचं महाराष्ट्रातलं योगदान, काम, भूमिका या संदर्भात पक्षप्रमुखांनी जे मार्गदर्शन केलं, अख्ख्या महाराष्ट्रातून प्रतिनिधी आले होते, विधानसभा ज्याने मागच्या वेळेला लढले
ते अनेक उमेदवार आले होते आणि उद्धवजींनी मार्गदर्शन केलं. निवडणुकीसाठी तयार राहा असा आदेश दिला. नेहमीच शिवसेना तयार असते आणि उद्धवजींनी त्यांना प्रेरणा दिली.